बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्तीवर ठामपणे म्हणते. कोणी मांडलं? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा आलेख आता आपण जर घेतलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती, मी नवीन काही सांगणार नाही, आपण फक्त उजळणी करणार आहोत. कारण उजळणी करण्यासाठी तुम्ही आणि मी इथे जमलेली आहे. तर ती उजळणी आपण घेऊयात. मग इथल्या मनोवादी, मग इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या उरात कशी धडकी भरते आणि मग ते कसा विषयाला हात घालत याची आपल्याला जाणीव होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्तृत्वाचा आलेख जर आपण पाहिलेला आहे, 1913 मध्ये ते जेव्हा पीएचडी करण्याकरता बाहेर जातात, त्यांच्या प्रबंधाचा विषय असतो प्रॉब्लेम ऑफ पृथ्वी. प्रॉब्लेम ऑफ पृथ्वी जेव्हा भारताच्या पटलावर अंतर्गत धुष्यात यायला सुरुवात झाली होती की राजकीय स्वातंत्र्य आम्हाला मिळायला पाहिजे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणवलं होते की हे चालू दे यांचं. राज्यकर्ते कैक आले, राज्यकर्ते कैक गेले, गावगाडा काही बदललेला नाही. ह्या भारतावर राज्यकर्त्यांची, राज्य शासनाची ही जी काही मानधनी आहे ती कधीच नवी नव्हती. भारताला राज्य हे नवीन कधीच नव्हतं. भारताला राजकारणी, राज्यकर्ते हे कधीच नव्हतं. भारत हा असंख्य वेळा आक्रमणांचा देश राहिलेला आहे. भारत हा असंख्य वेळा आक्रमणांचा देश राहिलेला आहे. ती आक्रमणे हुनांनी केली, मोगलांनी केली, डचांनी केली, फ्रेंचांनी केली, सगळ्यांनी आक्रमण केले. सगळ्यांनी भारताला लुटून खाल्लं. सोन्याची चिडिया ज्याला म्हणत होते, त्या आक्रमणकारी भारतात येत होते आणि या भारतावर राज्य करून करून आपल्या देशात निघून जात होते. त्यामुळे इथल्या गावगाड्याला, त्यामुळे इथल्या गाव पातळीवरच्या माणसाला कोण भाजी येतोय, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. माझा गावगाडा शाबूत आहे, माझा शेतकरी मला पाटलाला द्यायचंय, माझा शेतकरी मला कुलकर्णीला द्यायचंय, एवढं त्याला माहित होतं. कित्येक राजे येत होते, कित्येक राजे होते. ह्या रयतेचे, ह्या देशातील नागरिकाचे देशच नव्हता. खंडप्राय असंख्य तुकड्यांमध्ये वाटलेला हा हिंदुस्थान होता. खंडप्राय असंख्य तुकड्यांमध्ये छोट्या छोट्या राजेशाहीमध्ये विखुरलेला हा भारत होता, हा हिंदुस्थान होता. त्या हिंदुस्थानामध्ये मग इंग्रजांची सत्ता त्यांना नको होती. हिंदुस्थानची सत्ता त्यांना नको का होती? इंग्रजांची सत्ता त्यांना नको का होती? इंग्रजांनी त्यांच्या मुळाला हात घालायचं काम केलं होतं. कसं काम केलं होतं इतिहास आपण जाणतो आहोत. त्यांनी शिक्षण व्यवस्था आणली, त्यांना कारकुनांची गरज होती. इंग्रजांना कारकुनांची गरज होती, त्यांनी शिक्षण व्यवस्था आणली, कारण त्यांना लेखी पढित माणसं पाहिजे.